नमस्कार मित्रांनो, तब्बल 3 वर्षानंतर येणारा हा पवित्र अधिक मास म्हणजेच साक्षात भगवान श्री पुरुषोत्तमाचा महिना. या महिनाभरात केलेल्या छोट्याशा भक्तीचे फळही अनंत पटीने मिळते असे आपले शास्त्र सांगते. पण जर तुम्हाला संपूर्ण श्रीमद भागवत पुराण वाचायला वेळ नसेल तर काळजी करू नका. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चतुश्लोकी भागवत. होय, संपूर्ण भागवताचा अथांग सार सामावलेला भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला दिलेला केवळ 4 श्लोकांचा हा महामंत्र. चला तर मग या अधिक मासात आपले जीवन धन्य करण्यासाठी अर्थासह ऐकूया चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. अर्थात भगवंत म्हणाले, सृष्टीच्या निर्मितीपूर्वी म्हणजेच सुरुवातीला केवळ मीच होतो. स्थूल, सूक्ष्म किंवा या दोघांच्या पलीकडे असणारे काहीही माझ्या व्यतिरिक्त नव्हते. ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर जे काही दिसत आहे तेही मीच आहे आणि प्रलयानंतर म्हणजेच सृष्टीचा विनाश झाल्यानंतर सुद्धा जे काही शिल्लक राहील ते देखील मीच असेन. याचा सार म्हणजे ईश्वर अनादी, अनंत आणि एकमेव सत्य आहे. ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. अर्थात जे मूळ वस्तू म्हणजेच परमात्मा नसतानाही अस्तित्वात असल्यासारखे भासते आणि आत्म्यामध्ये असूनही जे दिसत नाही तीच माझी माया आहे असे समजा. ज्याप्रमाणे एका चंद्राचे 2 चंद्र भासणे किंवा राहू नसतानाही अंधारात त्याची सावली भासणे तशीच ही माया आहे. याचा सार म्हणजे जग हे दिसते पण शाश्वत नाही, तो केवळ ईश्वराच्या मायेचा खेळ आहे. यथा महांती भूतानि भूतेषुच्चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. अर्थात ज्याप्रमाणे पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश सृष्टीतील लहान मोठ्या सर्व भौतिक पदार्थांमध्ये निर्माण झाल्यानंतर प्रविष्ट होतात, परंतु ती आधीपासूनच स्वतंत्रपणे अस्तित्वात असल्यामुळे त्यात प्रविष्ट नसतानाही अगदी त्याचप्रमाणे मी सृष्टीतील प्रत्येक जीवात आणि वस्तूत असूनही त्यांच्यापासून पूर्णपणे अलिप्त आणि स्वतंत्र आहे. याचा सार म्हणजे देव कणाकणात आहे पण तो कशातही अडकलेला नाही. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. अर्थात आत्मतत्व किंवा सत्य जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या जिज्ञासूने एवढेच जाणून घेणे आवश्यक आहे की जे तत्व अन्वय सर्व ठिकाणी आणि सर्व काळात उपस्थित असणे आणि व्यतिरिक्त सर्व नष्ट झाल्यावरही शिल्लक राहणे या दोन्ही पद्धतींनी नेहमी सिद्ध होते तेच एकमेव परम सत्य आहे. याचा सार म्हणजे प्रत्येक परिस्थितीत जो परमेश्वर कायम राहतो त्याचाच शोध घेणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. या 4 श्लोकांचे नियमित वाचन किंवा चिंतन केल्याने माणसाचा अज्ञानरूपी अंधकार दूर होतो आणि त्याला ईश्वराच्या सत्यरूपाची अनुभूती येते असा समज आहे.